जत येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचार करून तिची अमानुष खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ विट्यात सर्व धर्मीयांनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढलाय। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत हा धडक मोर्चा काढण्यात आलाय। यानंतर निवासी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। या निषेध मोर्चामध्ये सर्व धर्मीय नागरिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यामध्ये महिला समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती। जत येथील 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि अत्याचार करून तिची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ विटा बंदची हाक देण्यात आली होती। या बंदमध्ये विटा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होत आपापली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलाय। सराफपेठ, व्यापारी संकुल यांसह प्रमुख बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चौंडेश्वरी चौकापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत श्री चौंडेश्वरी चौक कॉर्नर मार्गे, यशवंत नगर, पाटील पेट्रोल पंप कॉर्नर मार्गे, शगुन कॉर्नर, मॉडर्न संकुल मार्गे, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा कॉर्नर, कराड रोड मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला। त्या ठिकाणी निषेध सभा झाली। या निषेध मोर्चा दरम्यान विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केलाय। यावेळी झालेल्या निषेध सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, मोहसिन मुजावर, शंकर मोहिते, राजू मुल्ला, फिरोज शेख यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली। सर्वांनीच या घटनेचा निषेध व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। दरम्यान वैभव पाटील आणि अमोल बाबर यांनी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिलाय। संघटनेच्या वतीने, कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं मी आज मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो। त्याच पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली, अक्षय शिंदेला एन्काउंटर करण्यात आलं, त्याच पद्धतीनं या नराधमाला सांगलीच्या चौकात फाशी न देता गोळ्या घातल्या पाहिजेत। तर कुठेतरी समाजामध्ये संदेश जाईल की अशा पद्धतीची घटना करण्याला ही शासन फाशीची वेळ किंवा ती केस चालवून फाशी न देता त्याला लवकरात लवकर चौकात उभा करून गोळ्या घातल्या पाहिजेत, ही माझी मागणी आहे। आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या केससाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ही माझी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि थांबतो। एका 4 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने अत्याचार केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका असतील, विटा शहर असतील, यातील सर्व समाजातील आपण तरुण मंडळी, महिला येथे उपस्थित आहोत। खरं तर विट्याची संस्कृतीच आहे, नेहमीच एकत्र सगळे आपण गुण्या गोविंदांना आणतो। ही जी जतमध्ये घटना घडली, या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून इथं फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय, हा इतिहास विटा शहरानं नेहमीच पुसून टाकलेला आहे। त्याचं उदाहरण आज देखील इथं आहे। कारण